तर भाजपच्या मंत्री जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी सध्या समोर आली आहे। शिर्डीमध्ये भाजपचं काल रात्री तब्बल 2 तास विचारमंथन पाहायला मिळालं। सरकार आलं म्हणून शिथिल होऊ नका, कामाला लागा, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना हे आदेश दिलेत। युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्त्वाचा असंही फडणवीस यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय, तर संघटना वाढीसाठी मंत्री आणि जिल्हाध्यक्षांचा समन्वय गरजेचा असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, शिर्डीमध्ये कधी रात्री 2 तास ही बैठक झाली, मध्यरात्री ही बैठक झालेली आहे, नेमकं काय घडलं या बैठकीमध्ये? गौरी, आपल्याला माहिती आहे की आजच्या दिवशी भाजपचं आज शिबिर पार पडतंय। साईबाबांच्या नगरीमध्ये हे शिबिर पार पडत असताना त्यापूर्वी काही तास बैठक झाली, जी बैठक भाजपच्या मंत्र्यांसह त्यासोबतच जिल्हाध्यक्ष आणि जी कोर कमिटीची जी मंडळी होती त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती। आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं होतं आणि यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे सरकार आलं असलं तरी शिथिल होऊ नका, कामाला लागा, अशा स्वरूपाच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाध्यक्ष असतील किंवा इतर मंत्री असतील त्यांना देखील दिलेल्या आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सगळ्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे मंत्री असतील त्या मंत्र्यांनी ज्या शासनाच्या योजना असतील त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठीचा पक्षाचा एक समन्वयक देखील त्यांच्या सोबत असणार आहे। त्यामुळे या सगळ्या पुढील काळामध्ये सरकारच्या माध्यमातून केली जाणारी कामं थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठीचा एक कल आणि दुसऱ्या बाजूला या आगामी काळातील ज्या जिल्हाध्यक्ष मंत्री यांच्यातला जो समन्वय आहे तो टिकून राहण्यासाठी देखील प्रयत्न व्हावेत अशा स्वरूपाच्या सूचना देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे या सगळ्या आजच्या शिबिराच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीमध्ये शिबिरापूर्वीच एक कानमंत्र जिल्हाध्यक्ष असतील, मंत्री असतील यांना या सगळ्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक प्रकारे एक वेगळ्या पद्धतीचा संदेश देखील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे। गौरी, हो, नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।